आणि महत्त्वाची बातमी, ठाकरेंच्या माजी नगरसेवकांकडून मनसेबरोबरच्या युतीला ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे मनसे युतीवर उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत। मनसेसोबत युती करायची की नाही, ठाकरेंकडून बैठकीमध्ये माजी नगरसेवकांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले। मुंबईमध्ये माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना या युती संदर्भात विचारलं। तर मनसेसोबत युती करायची की नाही असं उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना विचारलं। तर युती केली तर त्याचा फायदाच होईल असं माजी नगरसेवकांचं मत आहे। मुंबईमध्ये युती संदर्भात अनुकूल वातावरण आहे। माजी नगरसेवकांनी हे मत व्यक्त केलंय। तर युती संदर्भात पक्षप्रमुखांनी निर्णय घेण्याचं माजी नगरसेवक म्हणाले आहेत। पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू असं माजी नगरसेवक म्हणाले। युती व्हावी ही मराठी माणसाची इच्छा असल्याचं म्हणत माजी नगरसेवकांनी बैठकीमध्ये एकमत दिलंय। सगळ्यांची इच्छा आहे मराठी माणसाची की ते बाबा युती व्हावी, तर त्या पद्धतीने जर युती झाली तर 100% महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसेल आणि ते मला वाटतं मराठी माणसाला तेच हवं आहे असं आम्ही आज उद्धवजींना पण सांगितलं की साहेब हे लोकांमध्ये चर्चा आहे की बाबा मराठी माणसाला ही युती व्हावी अशी इच्छा आहे। आता पक्षप्रमुख म्हणून साहेब निर्णय घेतील। मनसेचं असं नाही, साहेबांना फक्त साहेबांनी विचारली की बा आपण युती जर केली कोणाबरोबर करायची काय करायची ते हे पक्षप्रमुखांचा निर्णय आहे। पण जी युती झाली तर त्याचा खरोखर बेनिफिट सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना 100% मनसेसोबत असं नाही बोलता येणार, पण साहेबांचं असं म्हणणं होतं की बाबा आपण युती केल्यावर आपल्याला किती फरक पडेल, तर सर्वांचं म्हणणं होतं की युती केल्यावर आपल्याला फायदा होईल। उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे। मूळ शिवसेनेचा, डुप्लिकेट शिवसेनेचा नाही। आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेक विषयांवरती आपल्या भूमिका स्पष्ट करतात। ज्याविषयी लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत, संभ्रम आहेत, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत। त्या विषयावरती उद्धव ठाकरे उद्या बोलतील अशी सगळ्यांना अपेक्षा